नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये गीर गाय चालत नाही किंवा मग तिचं सांभाळ टायमाला येत नाही किंवा अशा बऱ्याच प्रॉब्लेम आहेत. परंतु तसं काही नसून मित्रांनो, आपणाला गाईला सांभाळताना अगदी धष्टपुष्ट सांभाळायचं आहे, जेणेकरून तिचं शारीरिक कुठली कमकुवतपणा नसावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाय वेत असताना अगदी ताकदवान गाय असेल तर तिला नॅचरली तिचे सर्व वेना वगैरे घालू दे गरजेचं आहे. जर तिला थोडी आपली आवश्यकता लागत असेल तरच तिच्या वेनामध्ये आपण डिस्टर्ब करावा किंवा तिला सहकार्य करावं. आणि गाय वेल्यानंतर अशा पद्धतीने तिला मागले पाय, वासराचे पाय धरून त्याला थोडं वेळ असं ठेवा आणि परत सरळ करा, जेणेकरून त्याच्या नाकामध्ये तोंडामध्ये जर गर्भाशयामध्ये जर पाणी गेलं असेल तर ते बाहेर निघतंय आणि त्याला पुढली कुठली विजा होत नाही किंवा निमोनियासारखे आजार होऊ शकतात त्याच्या तोंडामध्ये गेलं असेल तर ते होणार नाही. त्याचबरोबर गाय वासरू झाल्याबरोबर गायला तिला जोपर्यंत चाटत्या तोपर्यंत चाटू द्या. जेवढं गाय वासराला चाटेल तेवढी तिची माया बसेल आणि ती दुधाला सुद्धा खूप छान उतरेल. ही गाय गेल्या वर्षी 20/11 व्याली होती आणि आज 22/11 परत व्याल्या. आपण शॉर्टेड सिमेंट भरलो होतं 1 वर्षामध्ये. म्हणजे पहिलं वेत 1 वर्ष होऊन झालं आणि बरोबर 1 वर्षानंतर परत दुसरं वेत झालं. आपण शॉर्टेड सिमेंट भरलो होतं, पाडीच होणार. आणि शॉर्टेड सिमेंटचा 100% रिझल्ट आपल्याला भेटला आहे. पाडी खूप छान तयार झाल्या. त्याचबरोबर आपणाला काय करायचं आहे, तिच्या चारी सडं फोडून घ्यायचे, म्हणजे चिळा फोडायच्या. आणि गाय व्याल्यापासून 5 ते 10 ते 15 मिनिटामध्ये त्या वासराला त्या गायीच्या चारही सडामधलं कमीत कमी 50 मिली दूध, जो चीक असतो तो पाजायचा. जेणेकरून त्या चिकामध्ये अशी पॉवर असते की ते त्याच्या आयुष्यामध्ये कधीच आजारी पडत नाही. तुम्ही त्या गायीचा चीक जेवढा ह्याला पाजताल तेवढं त्याचं भवितव्य अवलंबून आहे. बघा, त्याला 50 मिली मी चीक पाजला काढून आणि उभा राहून परत प्यायला लागलं 5 ते 10 मिनिटात. किती ताकद आहे बघा त्याच्या चिकामध्ये. आणि आता थोडं म्हणजे जास्त आपण काढायचं नाही दूध, साधारणपणे 20% किंवा 15% तिच्या कासेमधील 15% दूध फक्त पाजायचं आणि बंद करायचं पाजायचं. का तर तिचा जो वार असतो, जार असते, ते जार तिचा पडण्यासाठी त्या दुधाची किंवा ती कास फुगलेली असणं गरजेचं आहे. जर गाय बसली तर ते गर्भाशयावर त्याची दाब पडून ते नैसर्गिक पद्धतीने त्याचे वार किंवा जार कसा पाडायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देतोय. अवश्य पहा. अगदी नॅचरली पद्धतीने 10 ते 15 मिनिटामध्ये कसा वार बाहेर येतोय. अगदी एकदम सोपी पद्धत आहे आणि
कुठली गोळ्या औषधं सोडायची गरज नाही गर्भाशयामध्ये. अगदी क्लीन गर्भाशय होतं आहे. तुम्हाला तो पुढला व्हिडिओ पण पाठवतोय. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.